माझी मनोज दादाला विचारणे आपल्या माध्यमातून का ते शरद पवाराबद्दल बोलत नाही. माननीय पवारसाहेब फार मोठी व्यक्ती आहे. मराठ्यांच्या नावावरती ते सत्तेत आले, 4 वेळा मुख्यमंत्री झाले. मराठा नेता म्हणून तुम्ही दिल्लीमध्ये तुमचा विरोध मिरवता आणि मग आरक्षणाच्या वेळेचे तुम्ही स्टेटमेंट काढा पवारसाहेबांचे. आणि मग जेव्हा कधी निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या वेळेला याला कुठला तरी नवीन पेव फुटतो, आंदोलन काढतो, बाहेर पडतो. आणि आमचा समाज, आपला समाज फार गरीब आहे, भोळा आहे. तो एखाद्या गोष्टीवरती त्याला भडकवलं तर तो लगेच भडकतो आणि त्याचा फायदा मनोज जरांगे. पण तुम्ही म्हणता शरद पवारांवर टीका का करत नाही? सत्तेवर असलेल्या लोकांकडे आरक्षण मागायचं की जे विरोधी पक्ष आहे त्यांच्याकडे पण होते ना साहेब ते सत्तेत. पण तेव्हा जरांगे नव्हते ना. पण जरांगे नव्हते तर अण्णासाहेब पाटील होते ना साहेब. अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी घालून का घेतली? या मराठा आरक्षणाचा लढाच तिकडनं मुळी सुरू झाला. पण आता जरांगेंना वारंवार आंदोलन का करावं लागतं याचं पण उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांनी त्यांच्या वस्तुस्थिती घेऊन मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला बसा. 10% आरक्षण दिलं, सारथी दिलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून हजारो कोटी रुपये दिले. आज तुम्ही जर गावागावामध्ये गेलात 1 लाख तरुणांना आतापर्यंत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तरुणांना रोजगाराची संधी करून दिली, म्हणजे व्यवसाय करून दिला. आज मराठा तरुण व्यवसाय करायला लागला. हे कोणामुळे झालं? हे माननीय देवेंद्रजींमुळे झालं. पण जर जरांगे पाटलाला ह्याचं राजकारणच जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय नाही. राजकारण कोण करते? पण उलट तू बीजेपीचे लोक ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवतात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हे बघा असं आहे की ओबीसी समाज हा वेगळ्या पद्धतीमध्ये अनेक वर्ष संघर्ष करतो. मराठा समाज हा वेगळ्या पद्धतीत संघर्ष करतोय. आता ओबीसी वाले ओबीसीच्या पद्धतीने वाद करतायत, मराठा समाज मराठा पद्धतीने संघर्ष करतायत. माझं म्हणणं हे काय की भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे, हा राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये अनेक जाती, अनेक समीकरणं आमच्याबरोबर या सत्तेमध्ये आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे असा वाद करून राजकारण करायचे भारतीय जनता पार्टीला कधीही जमलं नाही आणि देवेंद्रजींना कधी जमलं नाही. देवेंद्रजींनी आतापर्यंत जे राजकारण केलं हे विकासाचं राजकारण. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही वाद हा आमच्या पक्षाकडून केला जात नाही, देवेंद्रजींकडून केला जात नाही. परंतु ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटीलना आताच का जाग आली? कारण आता जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, महापालिकांच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे आता त्यांचं दुकान चालू झालं. त्यामुळे माझं म्हणणं काय की जरांगे पाटलांनी समाजाला जर खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकारण आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर त्याचं राजकारण करू नये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.